3 वाजलेले 5 वाजता आरती करायचंय. उशीर झालाय. काही ठिकाणी आपल्याला लवकर चालायचं, काही ठिकाणी आपल्याला चिंतन करायचंय. रोजगारी गेले आणि बुद्धीकडे आले. उशीर का झाला म्हणत बसायचं नाही. हनुमानजीने कथा सांगायला सुरुवात केली, पण कथा सांगताना ऐकणाऱ्याची अवस्था बघितली पाहिजे. खरंच ऐकायचंय का? अवघड टाइम बसाट्याला काय होते अवस्था होते. कथा न सांगता गेलं तर गेल्याबरोबर जीव सोडून म्हणले करतात म्हणले का नाही. एकटाच मारणा. अजून एक भाऊ आहे इथं गावात 2 वनवासाला गेले, ते गीत आहे त्यानं सुद्धा पटकन बरं. गावात माता येतात 3, बाकीच्या काय पण 3 माता पट्ट मरतील आणि गावातले लोक म्हणतील एवढे लोक मेल्यावर आमच्या जगण्यात काही अर्थ आहे का? आम्ही सुद्धा सगळे पट्ट मरतील आणि एवढ्या गावातल्या लोकांना मारून घालून का लपवून घेऊन तिकडे रामाकडे जाऊ का? मला माझी विचार करायला नाही. कथा सांगायची ना, अडचण आहे ना. कोणती अडचण आहे? अजून एक विचार केला हनुमंतानी, ज्या औषधी घेऊन चाला त्या औषधी म्हणतील काय हनुमान येणार. इथं संतांचा अपमान केला, रामायण सांगितलं नाही आणि औषधी घेऊन गेला. औषधी गुण देणार नाही. इकडे बी फजिती, इकडे बी फजिती. मग असं करावं, निवांत रामायण सांगावं, या बाबाचा आशीर्वाद घ्यावं, दुप्पट वेगाने आपण जावं एवढा विचार केला. अडचण कोणती आहे? सूर्याचीच आहे की? सूर्याला 5 लोकांची भीती आहे नव्हता तुम्हाला. पहिला देव त्याचाच आहे. सूर्यवंशी कुळातलं म्हातारा सूर्यवंशी कुळातल्या लेकराच्या नातावर येणार नाही. लक्ष्मण सूर्यवंशी कुळातला आहे, म्हातारा नाही लेकराच्या मुळावर येणार नाही. दुसरं देव कुणाचा आहे? कुणाचा आहे? एका बाई रामाचा आहे. मी बोले मी चाले बिल्या तुझे चाले. तिसरं देव एका बाईचा आहे, चौथं देव भरताचा आहे. आणि हे सगळे गेल्यावर हनुमानजी म्हणाले दुसऱ्यावर विश्वास आला त्याचा कार्यभार उडाला. माईनं मधाचं बोट चाटली नव्हती. माझा जन्म झाला, मला खाली सोडली, फळ आणायला गेली. पूर्वेकडे बघितलं, लाल फळ दिसलं. आंबा सांगायची काय वाटतं पिकलेला. टन गुणगुडी मारलो सूर्याला. बाळपणी गेलासी तू सूर्याला धराया. घाबरली धरती थरथरले आसमान. एक बोला बोला जय हनुमान. मोठ्या लोकांनी मोर्चा काढला. काय म्हणून? सूरज बचाव, बंदर हटाव, सूरज बचाव. या मोठ्या लोकांच्या विनंतीला मान दिलो म्हणून ते बेट्या वाचलाय. माझ्या आडमार्गात येणार नाही, मला आडवं येणार नाही. याला निवांत रामायण सांगावं एवढा विचार केला आणि सांगायला सुरुवात केली. इतकी दिवस शाळा होती, थोडं बंधन होतं, तरी सुद्धा अर्धी रजा टाकून आमच्या टाकरगावच्या भक्तांना भेट देण्यासाठी येत होतो. तर आता पेन्शन झालंय, आता पोकळा झालो, आता काही हरकत नाही म्हणून सकाळपासून तुमच्या गावाला हजेरी चालू आहे. आता आमचा धंदाच आहे ना, याचं समाधान झाल्याशिवाय जाणार नाही असा विचार केला. बंधूला किडारा माता रामाचा भाऊ भरत आहे, म्हणजे देवाचा भाऊ देवासारखाच आहे. आम्ही रामाचा शब्द कधी मोडलो नाही, त्याचप्रमाणे भरताचा शब्द मोडणार नाही. निवांत कथा सांगतो, मूळ लावायला ऐकून घ्या म्हणले. ऐकत असताना चित्त एकाग्र करून ऐकायचं. उगा एका दिवशी एका गावाला आम्ही कार्यक्रमाला गेलो. माय शक्ती ऐकलो का म्हणलो. माईनं म्हणली ऐकली की बाबा कशी होती शक्ती म्हणलो. माईनं म्हणली ऐकायला होती पोती, वळीत बसली वाती आणि जाताना म्हणली आम्हाला काय कळतंय माती. सांगावं माहित असलेली कथा सांगण्यामध्ये गोडवा नाही.
माहित नसलेली नवीन सांगावं. चित्रकूट पर्वतावर तुम्ही रामाच्या पादुका घेतलो, परत आलो. पुढे प्रभू रामचंद्र निघाले. या ऋषीकडे 2 दिवस, त्या ऋषीकडे 2 दिवस, असं करत करत अगस्ती ऋषीच्या आश्रमात गेले. अगस्ती ऋषीची कथा आतापी वातापी इलवलाची यांची सांगितलं तर 10 मिनिटं वेळ लागतंय. जाऊ द्या. शर्वंत ऋषीचा उद्धार केला नाही, करावा लागला. त्याचं कारण आहे, विमान स्वर्गातून आलं, इंद्रानं पाठवलं. एवढा महान पुण्यात्मा आपल्या बरोबरीला टाकावं, खुर्ची टाकून बसवावं. विमान आलं बोलवायला. शर्वंत महाराज तुम्हाला स्वर्गाला बोलावले. शर्वंत ऋषीने सांगितलं, कुठं तर राम जवळ आल्यात, रामाचं दर्शन केल्याशिवाय येणार नाही. इंद्राच्या लोकांना सांगितलं, बघा एकच बार विमान येते, पुन्हा बोलवायला येणार नाही, चान्स घालू नका. त्याने सांगितलं, गेलं तर हरकत नाही. त्या इंद्रपदाला लाथ मारली. म्हणून शर्वंत ऋषीचा उद्धार केला. त्यांच्या हे अंग तपश्चर्या करून थंडीनं ओललं होतं. रामाने सांगितलं, हे कशामुळे झाले? थंडीमुळे झाले. उद्या तुम्हाला गरम पाण्याची आंघोळ देऊ. राम निघून गेले आणि आंघोळ करताना तिथं आठवण आली रावाला. आपण शर्वंत ऋषीला सांगितलं होतं. तिथून बाण मारला. शर्वंगाच्या आश्रमात आला, कूप तयार केला. गरम पाण्याचा कुंडा आज सुद्धा तिथं आहे. कुणाला खोटं वाटत असलं तर माझं तिकीट काढा, दाखवून आणतो. हा विराट एवढी आडवा सीता उचलून निघे ते जवा रामे करुणी वानरावा महाभाव मारी. पुढे प्रभू रामचंद्र निघाले. आता सडका झाल्या तो, आता काही नाही. इकडून गाडी तिकडे भरकून झाल्या, भरकून यायलाय. पण जंगलाची वाट होती, किर्र झाडी होती. पुढे प्रभू रामचंद्र, पाठीमागे लक्ष्मण, त्याच्या पाठीमागे सीताई साहेब. मागच्या मागे एक विराट नावाचा राक्षसाला सीतेला घेतला आणि पळू लागला. सीतेनं हाक मारली, रामा मला कोणीतरी धरलंय म्हणल्याबरोबर लक्ष विधी बाण, आवाजाच्या दिशेने बाण मारला. त्या विराटाचा काटा काढला. ओळीचा अर्थ संपला. पण आम्हाला रामायणातून काही बऱ्याच गोष्टी शिकायच्या. काय शिकायचंय? बाई म्हणल्यात तर चौबाजून संकट आहेत का नाही? बाई म्हणल्यात तर चौबाजून लोक आहेत. बाईनं आपल्या संरक्षणात राहायला पाहिजे. मला सांगायचा अधिकार नाही, तरी पण सांगून जातो. जन्म झालेल्या मुलीनं आईवडिलाच्या आधारानं राहावं. लग्न झालेल्या बाईनं नवऱ्याच्या आधारानं राहावं. आणि म्हातारपणी कसं का ठेवणार, कोठ्यात का ठेवणार, कसं का करणार, वाळला का तुकडा देणार, पण पोराच्या आधारानं राहावं. यापैकी एकही बंधन कुठलं तर त्या माईवर काय येईल सांगता येणार नाही. बरेच लोक आता आम्ही पेपरला आले, हार्वर्ड आता सांगायला देव आहे म्हणून. अहो आमच्या तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सांगू किती, तुझी देवाची मूर्ती, भगवंताची मूर्ती. आमच्या ज्ञानेश्वर तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखा. एवढे दिवस देव आहे म्हणायला लागते का मला? हे सूर्य बरोबर उगवतंय, बरोबर पेरणीला पाणी पडते, कोण चालवतंय? हे सगळं चालवणारा देव आहे. उगत तुम्ही आम्ही देव आहे का नाही ह्या भानगडीत पडला. जटायुजी जाग्या पडिले एवढी पंचवटीची राहिले आश्रम म्हणून रामराजीले राखण ठेविले जटायुजी. अख्खं रामायण काढून बघा मंडळी. देवानी मैत्री केली हो. पुन्हा बरा माणसा बरा नाही, वानरा बरा, पाकडा बरा, पक्ष्या बरा, पाकडा बरा दस्ती केली आहे. मला बरेच दिवस प्रश्न पडला असेल, एवढे चांगले माणसं, एवढा विचार करणारे माणसं देवाने माणसाबरा दोस्ती का केली नसेल? त्याचं कारण मला बऱ्याच दिवसानंतर सापडलं. कारण हे माणसं हुशार आहेत. एकाच्या गाडीत बसतील, दुसऱ्याचा प्रचार करतील, तिसऱ्याचे पैसे घेतील आणि चौथ्याला निवडून आणतील. असल्या बैमान माणसाची साथ नको म्हणून देवाने जटायू नावाच्या पाखराबरा मैत्री केली. किती मैत्री केली सांगतो मला. जटायू तुम्हीच यावर एवढी जबाबदारी आहे. जर मी नसतो तर सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर. एवढी मैत्री केली. करिता वनविहाराचे सुमित्र मारिले जन्मराज सुर्पणखा माता होय त्याशी लक्ष्मणाशी चढू आली. 13-13.5 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे. आमच्या पंचवटीच्या ठिकाणी अगस्ती ऋषीने सांगितलं होतं इथं राहायला जागा चांगली आहे, राहिली. 13.5 वर्षाच्या काळामध्ये घटना घडली. आमच्या लक्ष्मणाचं काम होतं दररोज वनामध्ये जावं. रामाला आवडणारी सीताफळ रामफळ आणावं, सीतेला आवडणारे सीताफळ आणावं. लक्ष्मणजी गेले डोंगरामध्ये, फळं तोडू लागल्यात. आकाशातून एक तलवार येऊलेली आहे. कुणासाठी? एक शंभरासूर नावाचा राक्षस होता. त्यानं महादेवाची, शिव भोळा चक्रवर्ती, ते महादेव प्रसन्न झाले, तलवार येऊ लागली आणि ती तलवार आमच्या लक्ष्मणाच्या हातात आली. आपण थोडं वेगळंच सांगूया. लक्ष्मणाच्या हातात आली. लक्ष्मणाने सहज तालीवर मारली. ज्याच्यासाठी आधी त्याचं मुंडकं उडालं, त्याचं नाव शंभर असो, त्याची माय शूर्पणखा. माझ्या लेकराला कोण मारलं म्हणून बाई राग आली. चापट आणत आमच्या बाया घंटावर भांडण येतात. ही बाई आली लेकराला मारले म्हणून. पण बाईची बुद्धी कधी बद्दल काही सांगता येत नाही. तिने बघितली आणि ह्याला असंच मारणे म्हणली. ह्याच्यावर लग्न करावं.
आणि ह्याला हाल हाल करून मारावं. तिच्याकडे विद्या होती, काली काली कलकत्तेवाली, बंगालवी, राणीवाली, हर दिन 10 मुर्गे खाली छू म्हणल्याबरोबर सुंदर नव्हती तरी. बघा बरं विचार करा, 60,000 वर्षाचं वर तपश्चर्या करी बसलेलं लेकरू त्याची माय नवरी झाली आणि लक्ष्मणाकडे आली, म्हणले भाऊजी आपण लग्न करावं. लक्ष्मणानं म्हणला, रस्त्यावरली बाई रस्त्यावरल्या माणसाला जर लग्न करावं म्हणते तेव्हा ही काही खानदानी अवलाद नाही. बाई तुमच्या घरची पद्धत कशी आहे मला माहित नाही, पण आमच्या घरची कशी आहे, 4 माणसाने आवते, बापोरकी दाखवते, पाठार बसवते, मग सुई लिखते. इथं गणगोत नाही, राम राम म्हणल्याबरोबर बाई रामाकडे गेली. गेल्या गेल्या म्हणावं का तुमच्या भावासाठी मध्ये लग्न जमवून द्या. रामाकडे बघितले, म्हणली आपण लग्न करावं. म्हणली दोघं. रामानं सांगितलं माझे तत्व आहे एक पत्नी एक वचनी एक बाणी मला जमणार, एक पत्नी आणि हे संघ आहे मला जमत नाही म्हणल्यावर मग लक्ष्मणासाठी तर जमवा की म्हणली. लक्ष्मणासाठी जमवा म्हणल्याबरोबर रामाने बघितलं असली उरपाटी पापण्याची भावजाच्या घरात आल्यावर इमानदारीनं हो, आमच्याकडे 2 पोरं झाल्यावर 3 चुली व्हायला. म्हातारीची बाजूला तिच्या तिला कळू नये म्हणून पाटीवर लिहिलं. पाटीवर निरोप लिहिण्याचा सुद्धा कारण आहे, विनाकारण काहीच नाही. ज्याच्या पाठीवर लिहिलंय त्याला काय लिहिलंय कळणार नाही. दुसरं एक आहे, देवाच्या पुढे आपण हात जोडून गेल्यावर देव वाटोळ करत नाही. आणि देव होय पाठ मोरा नसती विघ्ने येती करा. त्या बाईचं पाठ म्हणल्यावर देवाचं कडं तोंड उलट होतंय. तिच्या पाठीवर लिहिलं ही राजा रावणाची बहीण आहे, हिला मारू नको, पण हिला छळ करण्यासाठी याला काना नाकाची बोलवण कर. ते पत्र घेऊन बाई आली. आल्यावर लक्ष्मणाला म्हणली 100 वर्ष माझ्या बरोबर तुम्हाला संसार करायचे आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. लक्ष्मणा म्हणलं जास्त काही बोलायचं नाही. काय आणलेस का कोण नाही लग्नपत्रिका छापून आवडली म्हणली. पाठीवरली लग्नपत्रिका वाचली, बाई काना नाकाने एका झटक्यात नक्की केली. गोविंद्र केले विधान गव्याला दिले नाका काना घरदुसे ना गेले शरण राम लक्ष्मण मारा बया. पाठीवरली पत्रिका वाचली, बाई एका झटक्यात कान नाक मारता आलं असतं, पण मारण्याचा आदेश नव्हता. स्त्री हत्या नको. बर नाकच कापण्याचं कारण काय? ज्याच्या जोरावर बाई फसवायला लागते. सुंदरता कशावर आहे बरं? अहो कसलं कराय ना, नकट कराय ना, फत्र कराय ना, शेंबड कराय ना, पण नाक पाहिजे आहे का नाही? नाक म्हणजे पोझिशन आहे आणि नाक असलं तरच आहे. त्या नाकाच्या जोरावर सुंदरता दाखवून बाई फसवायला लागते. जगात आता कधी कुणाला फसवणार नाही म्हणून तिच्या काना नाकाची बोलवण केली. बाई विद्रूप झाली आणि नक्की झालेली बाई काय केली, मावस भावाचं घर गाठली. एक संकट गेलं म्हणून तिकडे निवांत बसले होते. एवढ्यामध्ये ही बाई घेऊन गेली तिकडे 14,000 खळ दोषण त्रिशात त्यांच्याकडे सैनिक होते, तेवढे घेऊन आले. आवाज आला खळ खळ खळ, कुणी गर्जना करू नये, कुणी हमारे महाराज की जय, कुणी तुम्हारे महाराज की जय येऊ लागली. रामाने म्हणलं काहीतरी गलबाला बाहेर आलाय. लक्ष्मणा तू या डोकडीच्या ठिकाणी थांब, सीतेच्या संरक्षण. काय केलं? एकलेली राम आपण मारिले न लागता क्षण मुक्त करुणी जनासाना तुझ्या दान दिदले. सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी लक्ष्मणावर टाकली आणि प्रभू रामचंद्राने धनुष्यबाण घेतलं. एक 14,000ला कुठं मारावं म्हणून एका बाणाने 14,000चा काटा काढला. तिथं राज्यपद गोर गरीबाच्या कल्याणासाठी साधूच्या हातात दिलं. आई गुणियाचे मात तळमळी लंकानाची तारणाची उदत जळणार्थ करू आली. बाईने विचार केला मावस भावाच्या घरी आता दिवा लावायला कोणी राहिलं नाही. तिने विचार केला अजून एक माझा भाऊ आहे पट्ट्या राजा रावण, 33 कोटी देवलोकांना बंदिवासात टाकलाय नाही, त्याच्याकडे गेली आणि म्हणली दादा माझ्याकडे बघा. दादाने म्हणला काल परवाच महबूबा घेऊन देतो की अक्का हा कुठे गेला म्हणली. महबूब्या सहित नाक गेलं, त्याची काही आता गरज नाही. मग काय म्हणणार? काही नाही म्हणले. हे काय कर, तुझ्या 80,000 बायका बाजूला काढ आणि सीता नावाची नवीन नवरी आण म्हणली. सीता म्हणल्यावर आठवण आली कुठली? स्वयंवराच्या ठिकाणी अंगावर शिवधनुष्य पडलं, त्या झालेला परिणाम त्याने विचार केला आणि आणावंच लागतंय ठरलं. देखता सीता उल्हासी तोच्या मागे कांजुळीची श्रीराम त्याची मारू गेला. राजा रावणाने विचार केला
वाईट काम करत असताना एकट्याची हिंमत होत नाही. मारीच नावाच्या राक्षसाला बोलावलं जवळला सोयरा होता. त्याला सांगितलं आपल्याला योजना करायची आहे, सीतेला आणायची आहे. मग काय करायचे, तू हरणाचं रूप घे. त्याने सांगितलं कशाला मामा भानगडीत पडला, सोयऱ्या कशाला भानगडीत पडला. अहो राम 5 वर्षाचा होता त्यावेळेस एक बाण मारला होता. बाण लागला नाही, उग बाणाचा फटकारा लागला, समुद्रात जाऊन पडलो होतो. शीर सलामत म्हणून वाचला. आता रामाच्या पुढे जायचा विचार नाही म्हणल्यावर ह्यानं एका बुक्कीला खलास करतो म्हणलं. त्यानं विचार केला